नमस्कार, मी कीर्ती गायकवाड। स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये। चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी। तलासरी पोलिसांची मोठी कारवाई। 13,24,000ची बेकायदेशीर दारू जप्त। बेकायदेशीर अवैध दारू वाहतूकवर तलासरी पोलिसांनी केली कारवाई। तलासरी पोलीस ठाणे कार्यक्षेत्रातील उधवा नवापाडा येथे 29 वर्षीय आरोपी रत्नेश लालजी उपाध्ये या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे। रत्नेश हे व्यवसायाने चालक आहेत। त्यांनी त्यांच्या ताब्यातील महिंद्रा बोलेरो पिकअप क्रमांक MH48CQ1981 यामध्ये बेकायदेशीररित्या दादरा नगर हवेली येथील गुन्ह्याचा माल गाडीमध्ये भरून उधवा तलासरी रोडने गुजरात राज्यात घेऊन जात असताना कारसह एकूण 13,24,000 रुपये किमतीचा विनापरवाना वाहतूक करीत असताना मिळून आल्याने गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे। घटनेची कारवाई पालघरचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक विनायक नरळे, डहाणूच्या उपविभागीय पोलीस अधिकारी अंकिता कणसे, तलासरी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अजय गोरड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। रिपोर्टर इंडिया न्यूज 28 साठी रहीम कुरेशी, डहाणू विधानसभा मतदारसंघाची रिपोर्टर।